ताई. हॅलो. तुमचा आवाज नाही येते ताई. नाही? आवाज येतोय माझा? हो, तुमचा येतोय. हां, आत्ता आला मला तुमचा आवाज. अच्छा. इथे ते श्री गावी आली आहे स्वामी ना, जरा रेंजचा प्रॉब्लेम होत हो, असेल. हो. हां, हां. हो, नक्कीच. हो. हं, हं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. काय चालू तुमच्या आहे? बरे आहे? अनुभवांची सगळेच वाट बघतायत. अरे बापरे! हो का? हां, पर्सनल बरं, बरं. फोन करतात अगदी. हो, मला आले होते ताई फोन्स बरं का. आले ना? हो, हो, फॉरेनच्या हो. ताईंचे पण आले असतील ना? हो, त्यांचा पण आला आणि आले अजून. कोण-कोण आहे मी काही एवढं विचारलं नाही डिटेल्स. अच्छा, अच्छा. हां, हां. ते एवढं नाही विचारलं मी. हां, हां, हां. हो, हो. ताई सगळ्यांना तुम्हाला ना जेवढं काय बोलायचं असतं. तुम्ही द्या ना, तुम्ही ना ताई नंबर माझा याच्यातच टाकून द्या. नाही चालेल मला. तुमचं स्पेशल मी हेच केलं ना ताई प्लेलिस्ट. हो का? हो. काय माहिती मी म्हणजे एवढं काही बघत नाही. अच्छा, अच्छा. हां, हां. टाईम एवढा मिळत नाही. तुम्ही हां. म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये जरी माझा नंबर डायरेक्ट दिला ना, तर तुम्हाला चालेल ना? पर्सनल द्यायची हां, चालेल ना. कारण बरं, मग बरं, तुम्हाला बरं. द्यायची गरज नाही पडणार एवढा बरं, बरं. चालेल मग. प्रत्येकाला. आहे की हां, नाही? चालेल. मला हं, हं. कसं मी परवानगीशिवाय देत नाही ना ते कोणाचे नंबर. नाही, नाही काही प्रॉब्लेम नाही. आणि समजा काही आपल्याला काही काही त्रासही झाला तर आपण पटकन कंप्लेंट करूच शकतो ना. बरोबर आहे, बरोबर आहे. हां. हां. काही घाबरायची गरजच नाहीये आपल्याला. हां, हां, हां. ते आहे तर की आहे. नाही? हो. त्याचा हा शिक्षणाचा फरक पडतो. हो, हो. नाही, नाही म्हणजे कसं आहे आणि कोणी करत पण नाही ताई सहसा तसं. नाही, आपण करत नाही. काय आपण कोणीच आपण काही तसं नॉर्मलच करत नाही. हो, अगदी हो, एखाद आपण दुसरा नॉर्मल असतो हो, व्हिम्सिकल त्यालाच तसेच असतात एखाद दुसरे बी. हो. आणि आपण बाकी काय काही नाही. नॉर्मल बोलतो आपण, जनजागृती करतोय. अजून काय आहे अजून दुसऱ्याच्यापेक्षा काय जास्त? माझं तेच आहे. म्हणून हं, तर मी नंबर माझा हे केला, की आपण जनजागृती करतोय आणि हं. सगळ्यांना त्याच्यामुळे काहीतरी समाधान मिळतंय. आणि तुम्हाला माहितीये ताई, तुमच्या या चॅनलमुळे आता मी किती जणांना फॉरवर्ड केलंय. तुमच्या चॅनलमुळे कितीतरी स्वामी भक्त तर घडतच आहेत. हो, म्हणजे हो. भक्ती तर होतेच आहे. भक्ती म्हणजे काय साधना म्हणजे मेडिटेशनच आहे. हो. हा एक फायदा आहे ताई. ब्रेन हिलिंग अगदी. होतंय. हो, हां, हो, म्हणजे हो. तुमच्यामुळे मी सांगते की किती जणांचा फायदा होतोय. शिवाय ताई जनजागृती होते. ज्या 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 लेडीज किंवा जेंट्स लोकं जे शिकले नाहीत, त्यांना हां. सुद्धा किती सुंदर तुमच्यामुळे ऐकायला हो, मिळतंय. हो, हो, हो. म्हणजे हे किती अगदी. सुंदर प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जो वसाच घेतलाय मी तर म्हणते. नाही मी नाही ताई, ते स्वामींनी घडवून आणलं हे सगळं. घडवून आणलं आणि मी म्हणते ना स्वामीजीने आपको चुन लिया. हां, खरंय. आपण म्हणतो ना चुन लिया. वाचून लिहा. खरं म्हणजे त्यांनी वरद माझी हस्तच आहे निवड मी तर केली. म्हणते. वरद हस्तच आहे तुमच्यावर मी तर म्हणते. हां, ते हो, स्वामींची हो. कृपा आहे खरंच. हो, हो. खरंच आहे ताई. खरंच आहे. हो, आणि हो. तुमचं म्हणजे किती व्हायरल होतात ते म्हणजे म्हणजे मी खूप जणांना आता मला माहिती पडते, की तुम्ही स्वामी ओम चॅनल बघतायत, हां, बघतायत म्हणून. हां, हां. म्हणजे नक्कीच सगळीकडे पसरलंय. हो आणि येतात ना ताई सगळ्यांना अनुभव. अनुभव येतातच ताई. हं. त्याच्याशिवाय काय आपण फोन करतो का? तेच ना. अगदी हो. बरोबर आहे. हं. मला माझ्या आईचा अनुभव सांगायचा होता ताई. हां, इतका हां, हां. सुंदर अनुभव आला माझ्या आईला आणि माझ्या आईला पहिलीपासूनच ताई माझी आई धार्मिक आहे. त्यांचं वय किती आहे? आता माझी आई 73 वगैरे असेल. हो. अरे हो, बापरे! हो, हां, हो. हां. तर म्हणजे लहानपणीपासूनच धार्मिक आहेत. ते 5ही बहिणी खूप धार्मिक आहेत. अरे वाह! हो, हो, हो. खूप म्हणजे माझी तर मावशी एक इतकं देव करते, तिथे काही लॉजिकही बघत नाही मागचं पुढचं. म्हणून मी म्हणते, की नुसतं देव करून पण हे नाही. 3-4 हां. तास तर ती देवाच्याच मागे असते. अरे माझी लहान बापरे! मावशी. हो, हो, हो. अरे तिला मी देवा! म्हटलंही आहे, "अगं काही थोडं हे तर वापर, जेवण नाही, उपास-तापास काही तर आहे." पण ती खूप धार्मिक आहे. अरे वाह! त्याच्यामुळे हो. हं. आणि माझ्या आईने ते ताई गजानन महाराजांचे इतकी पारायणं केलेली आहेत. आता तर होत नाही, बसू नाही शकत खाली तर बेल्ट लागलाय. तरी पण ती खूप करते. तर पहाटे 4ला उठून ताई तिची साधना असते पहिलेपासूनच. तर बापरे! हो, हो. तर ती म्हणाली ती स्वामी तर पहिलेपासून माहितीच आहेत. हां. पण ती करत एवढं नव्हती. तर हं, हं. आता हे मी तिला शेअर केलं ना तुमचं चॅनल. ऐक म्हणते हो. ती सगळे व्हिडिओज ऐकते. अरे आणि हो, हो, हो. आणि शिकलेली पण आहे त्याच्यामुळे सगळं करता येतं. अरे वाह! तर हो, हो. तर तरी पण मोबाईल हँडल नाही करता येत. आता वयानुसार थोडंसं हे येत नाही. होतं. हो, येत नाही. हो. हं. तर तर तिने सांगितलं मी पहाटे 4ला उठली म्हणे ती माळ वगैरे नामजप करते. तर हां, ती म्हणाली, की बिलकुल असं हिवाळाच होता म्हणजे असं थंडीच होती. फॅन वगैरे काही चालू नव्हता. हां, हां. म्हणे मी खुर्ची घेतली बसायला आणि मला देवघरात ना एकदम काहीतरी खूप जोरात हालताना दिसलं म्हणे. अरे म्हणून मी बापरे! बघितलं हो. तर हं, मग देवघरात बघितलं म्हणे मी. तर हं. माझ्या देवघरात घंटी लावलेली आहे आईनी. अरे वाह! पितळची अशी जाड घंटी. अरे वाह! इतक्या जोरात हलत होती म्हणे ती, जसं काही कोणीतरी हलवली.
अरे बापरे. हो. आता तिला व्हिडिओ वगैरे बनवता नाही येत ना. आता तिने व्हिडिओ बरोबर. किंवा फोटो वगैरे ते काही करता नाही येत. हा 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 हां, हा हां. फक्त फोन रिसीव्ह करायचं, YouTube बघायचं तेवढंच येतं. हा हा तर हा. हो. तर ती म्हणाली, की म्हणे मला अक्षरशः एकदम अंगात शहारी आली आणि भीती वाटली थोडीशी, की अरे हे काय आहे? अरे आपण तर बापरे. फॅन पण लावला नाही. हवंय असं पण नाही, की कुठून हवा आली. हो, पहाटे एवढ्या सगळे पहाटे दरवाजे कसली बंद. हवा. हो. पहाटे सगळे दरवाजे बंद. हम्म. अक्षरशः मला आईने आता मी वास्तुपूजा होती माझ्या आईची अक्षय तृतीयेला. हा मग मी हा गेली होती माहेरी. हा. इतका सुंदर आई मला म्हणाली, इतका म्हणजे मला आश्चर्याचा धक्का बसला म्हणे ते अरे बघून, की वा. अरे स्वामींची फेरी आली. आई काही म्हणाली. स्वामींची फेरी आली, खरंय. हो, स्वामींची फेरी आली आई म्हणाली. म्हणजे खरंच मला इतकं सुंदर अ, वाटलं ना. हो. तर मला पण इतका हो, आनंद होतोय. हो, त्यांना हो, माझा हो. नंबर द्या पण स्पेशली. कोणाला ताई? आईला. हो, हो. दिलाय ना मी. दिलंय ना? हा, दिलाय. त्यांचा काय हो, अजून दिलाय, फोन दिलाय. नाही आला मला कधी. हो, हो. तिला मी सांगेल तू शेअर कर म्हणून. हा. सांगेल. तिला हे सगळं काही येत मी गेल्यावर तिला कॉल करायला लावते. असं करते. हो 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 हो. म्हणजे हो. म्हणजे ती तुम्हाला स्वतःच्या तोंडानेच सांगेल. हो ना. हो. हम्म. आणि अजून एक सांगते ताई, आता अक्षय तृतीयेला आईच्या घरचं वास्तुपूजन होतं ना. हा हा हा. तर एका ठिकाणी खूप वर्षाआधी प्लॉट घेऊन ठेवलेला होता बाबांनी. अच्छा. तर हो. तर तिथे मग आता काही वस्ती नव्हती, पण आता तिथे खूपच वस्ती झालेली आहे. हा, तर डेव्हलप होतात रेट्स ना, खूप. एक एक एरिया हो, डेव्हलप हो. होत जातात. हो. ही ना ताई आपण जे घेतो ना कुठलं प्लॉट वगैरे किंवा जमीन जुमला, ती कधीच डेड इन्व्हेस्टमेंट नसते. अगदी अगदी खरं हो, बोललात. हो. ती कधी ना कधी तिथे ना आपल्याला भाव मिळतोच. अगदी अगदी. हो, हो. तर बऱ्याच वर्ष 30 वगैरे वर्षापूर्वी घेऊन ठेवलं होतं आणि आता फारच त्याला रेट्स आलेत. एकदमच अव्वाच्या सव्वा रेट्स आलेत. अरे बापरे. हो, हो. इव्हन तिथे बाजूला म्हणजे मी नाव नाही सांगत कुठे, पण बाजूला नितीन गडकरींची केवढी मोठी तरी स्कीम आहे ताई तिथे. हो. 500 मीटरवर. हो. अरे वा. म्हणजे तिथे एक एक फ्लॅट काही 2,500 कोटीचे आहेत. इतकं छान बापरे. डेव्हलप झालंय. हो, खूप सुंदर डेव्हलप झालंय. तर बापरे. हो. आणि स्वामींचं खूप मोठं मंदिर पण आहे ताई तिथे. वा. हो. तर पूर्ण प्लॅन मीच आईला करून दिलेला होता घरचा. हा हा 1500 स्क्वेअर फीट जागा होती आणि आता मी वास्तुतज्ञ असल्यामुळे मला हो सगळं माहितीच आहे कुठे काय करायचं. हो हो हो. हां, प्लॅन पण म्हटलं बाबांना म्हटलं आर्किटेक्ट काही तुम्ही लावू नका. मीच पूर्ण करून देते म्हटलं. तुम्ही व्हिजिट पण किचन करत पण. असाल ना ताई, अ, वास्तूसाठी? नाही मी व्हिडिओवर सांगते ताई. मी व्हिजिट तुम्हाला म्हटलं मी व्हिजिट करायची मला भीतीच वाटते हा हो. हा. अच्छा. कारण ते मी तुम्हाला सांगते ना मी अनुभव काय घेतला. हा हा हा. हो. तर तर व्हिजिट नाही हे सांगते. काय झालं तर मग मी आईला म्हटलं, "आई तू इथे घर बांध. ही पॉझिटिव्ह खूप पॉझिटिव्ह म्हटलं ही वास्तू. हा हा बिनधास्त बांधा. आर्किटेक्ट पण लावू नका." म्हटलं. मी प्लॅन करून दिला. माझ्या मिस्टरांनी मी प्लॅन केला बरोबर वास्तूप्रमाणे. हा हा हा. जसं असतो तसं आयडियली. अच्छा. हा हा. हो. तर मग ज्या दिवशी अक्षय तृतीया होती ना, मग गुरुजी वगैरे सगळी पूजा चालू होती. तर ते गुरुजी म्हणाले माझ्या भावाला, ताई माझ्या भावाला म्हटलं, आम्ही सगळेजण बसलो होतो. माझ्या भावाला म्हटलं, की हा. "सांगा म्हणे तुम्हाला कोणता संकल्प सोडायचे?" अच्छा. हा हा. हां, सांगा म्हणे. तर ते संकल्प सोडायच्या आधी विचारलं, तर माझ्या भावाने म्हटलं, की "आरोग्य आणि लक्ष्मी प्राप्ती." अच्छा. अरे वा. सगळ्यात आधी हेच. हो. तर किती हुशार आहे तुमचा भाऊ. हो, माझा भाऊ पण उच्च शिक्षित आहे ताई. अच्छा. हो, हो. तर म्हणूनच. हो. तर माझी बहीण पण उच्च शिक्षित आहे. अरे वा. तर हो, ती तर बापरे! तिचं तर खूप मोठं म्हणजे काम आहे. तर अरे वा. हो, पण तिची खूप ट्रॅजेडी झाली. तुम्हाला सांगितलं होतं ना मी. हो का? हो, तिने म्हटलं तिला 14व्याच दिवशी माझ्या बाबांनी घरी आणलं. हा 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 हा. आलं आलं हो, आलं. हो, हो. तर तर ना ताई तिथे फुल ठेवलं होतं कलशावर. ते अच्छा. म्हटल्याबरोबर ते लगेच फुल पडलं खाली. ते आणि बोलल्याबरोबर. हो, हो. आणि तुम्हाला सांगू ताई फुल पडणे ना हा खूप मोठा कौल असतो बरं का. हो हो, फार मोठा कौल असतं. हो, हा अगदी असतो बरं का. हा कौल आहे नक्कीच. अगदी अगदी म्हणजे मी खरं. तर याचा अनुभव घेतलेला आहे. मला फुल पडलेलं मला खूप आवडतं. हा हो. तर मी तेव्हाच आईला म्हटलं, "आई तुला बोलली होती मी ही वास्तू खूप पॉझिटिव्ह आहे. हा 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 तू इथे हा बिनधास्त घर बांध." हा. आणि आपण असं म्हणतो ताई कधी-कधी, मी तुम्हाला म्हटलं ना, माझी एक मैत्रीण होती. मैत्रीण म्हणजे असंच हेलो, हाय, बाय व्हायचं नेहमी अच्छा. हं. सोसायटीमध्ये. तर तिने ना ताई अचानक घर सोडलं. म्हणजे अचानक फ्लॅट सोडला. तर मला बरं. तेव्हा वाटलं, की अरे म्हटलं एवढी 80-90 लाखाची प्रॉपर्टी हिने 51 लाखातच सगळं कसं काय म्हटलं हिने वाइंड अप करून निघून गेली ही? काही हा कळलं हा नाही, हा काही नाही. हा पटापट, पटापट. मग हा. त्याच्यानंतर मला काही दिवसांनी मला तेव्हाच डाऊट आला. अच्छा. मग हा हो, हो. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी काय झालं, मला नंतर कानावर आलंच. जरी हा. कुठे सांगितलं नाही तिने, आता तिने आपल्या बेस्ट फ्रेंडला वगैरे सांगितलंच असेल. हो तर हो. तसं ते कानावर आलंच. तर तिने सांगितलं ताई, की हा तिच्या फ्लॅटमध्ये ना, म्हणजे आता मी भीतीने दाखवते, आता हे हा खरं खोटं माहिती नाही. हा. तिच्या फ्लॅटमध्ये म्हणे तिच्या मिस्टरांना असं कोपऱ्यात वरती काहीतरी दिसायचं म्हणे. अय्या.
हो. असं काही हे खरं काय आहे. माहिती बाबा, म्हणून मी हे ऐकूनच मला भीती वाटते. मी वास्तू व्हिजिट करत नाही. आणि ते इतकी त्यांची तब्येत म्हणे फाटकात जर आले ते मेन गेटला तर तिथूनच त्यांना म्हणे असं शिवरिंग वगैरे व्हायचं, काटे यायचे अंगावर. आणि आणि बघा ताई, आता ते जवळच सोसायटीमध्ये राहायला गेले. तिला 2 मुलं आहेत. मोठी हा. मोठी झाली ती मुलं. ती मुलं माझ्या मुलाचे मित्र मित्र आहेत. अच्छा. हो हो, ते एकत्रच खेळायचे ना पूर्वी. बरोबर तर हो, बरोबर. आता ती मोठी मोठी झाली तर तिथे बर. गेल्यावर त्यांचं सर्वच छान झालं. बघा म्हणजे वास्तू किती काम करते हा. नाही, नाही. आता मी वास्तुतज्ञ असूनही मी खूप बिलीव्ह नाही करत. पण आहे हे म्हणजे, हो ह्या आहे गोष्टी आहे आहेत. हो. तर आहे. मग तेच, मग नंतर मला जो डाऊट आला तो मला काय वाटलं एकदम काही फायनान्शियल प्रॉब्लेम आला असेल म्हणून विकलं. पण हा मला हा. तो पण एक डाऊट आला होता, की काही असं तर नसेल, पण ते तसंच निघालं बघा. बघा बापरे. हो. तसंच निघालं. इव्हन ताई मी जिथे राहते ना, माझ्या घराला आता 65 वर्ष झालीत माझ्या माहेरी. बापरे ते बापरे. हो, हो. ते घर ना पडायला आलंय. त्यात ऑडिटला सुद्धा 4-5 वेळा गव्हर्नमेंटचे लोकं येऊन गेले, की तुम्ही त्याची डागडुजी करा किंवा काहीतरी करा म्हणून. पण माझा चुलत भाऊ ऐकत बंगलो आहे नाहीये. का? हो, खूप मोठी हवेली आहे. 18 तर संडास बाथरूम येते तिथे, वॉशरूम. बापरे बापरे बापरे. हो, एवढं मोठं घर आहे. पण ते बापरे. कसं आहे, माझ्या वडिलांनी जर पाडलं तर तिकडचंही पडतंय, असं आहे. अच्छा अच्छा ते हा. काका-काकू तिकडे राहतात. पहिले जॉइंट फॅमिली होती. तर बापरे. त्याच्यामुळे ते घर पाडू नाही शकत आता. बरोबर हो. त्याच्यामुळे मग माझ्या वडिलांनी तिकडे बांधलं. तर मी बाबांना मग जेव्हा हा सगळा अभ्यास झाला तेव्हा मी माझ्या वडिलांना काय म्हटलं, "बाबा," म्हटलं, "इथे उत्खनन जेव्हा केलं, हा जेव्हा हा तुम्ही बिल्डिंगचं बांधायला जेव्हा घेतलं खूप आधी, हा हा 65 वर्षापूर्वी, हा. तेव्हा बाबा म्हणाले, की 63 मध्ये खोदलं आणि 65 मध्ये बांधलं." बाबा अच्छा म्हणाले. हा हा. 1900 हो. तर मी म्हटलं, "तुम्हाला काही सापडलं का तिथे?" कारण ताई समजा ना, जमिनीमध्ये जर समजा काही ना आपल्याला सापळे वगैरे जर सापडले ना, शक्यतो तिथे घर बांधायचं नाही. अच्छा हा हा. माणसांचे. हो, हो. अच्छा. शक्यतो. आणि पुष्कळ ठिकाणी सापडूच शकतात. पूर्वी काय-काय झालं माहिती नाही ना पृथ्वीवर. बरोबर बरोबर हो. बरोबर. तर आणि कशामुळे विचारलं मी? कारण माझ्या बहिणीचं तसं झालं ताई. हां. बरोबर हा. माझ्या चुलत भावाची पण पहिली ट्रॅजेडी. बायको निघून गेली. दुसरी बायको केली त्यांनी, पण त्याला मूलबाळ झालं नाही. माझी सख्खी चुलत बहीण ताई ॲट द एज ऑफ 21 ती मरण पावली. अरे 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 अरे. हो, आता झाले याला पण ती 25 वर्ष होऊन गेलेत. त्याच्यानंतर माझं लग्न त्या घरून काही कुठलेच विधी झाले नाही. माझं लग्न दुसरीकडून झालं. म्हणून मला खूप जण नातेवाईक काय म्हणतात, "म्हणूनच तुझं चांगलं आहे." माझ्या भावाचं पण तिथून नाही झालं. त्याचं पण चांगलं आहे. अच्छा. हो, मुलीकडे झालं लग्न म्हणजे काही अ, विधी काही झाल्या नाही त्या घरात. बरोबर आणि बरोबर. माझ्या बहिणीचं तिथूनच झालं कोरोनामध्ये. आई गो. चुलत भावाचं पण तिथूनच झालं. त्याच्यामुळे मग मी माझ्या वडिलांना हा सगळा अभ्यास झाल्यावर म्हटलं, "बाबा," म्हटलं, "इथे काही सापडलं होतं का हा उत्खनन करताना?" हा हा. तर बाबा म्हणाले, "सापडलं काही नाही, पण कोळसे खूप सापडले," म्हणाले. अगो बाई. हा. हो, आता कोळशाचं काय आता लॉजिक काही मी एवढं काही त्याचा काही अभ्यास केला नाही किंवा काही विचारलं नाही. बरोबर. आहे आता खूप वर्ष हा. निघून गेली. बरोबर. असं म्हणजे एक संदर्भ मिळतो बघा ताई. हो हो हो. हो. आणि ताई मी आता असं खूपदा असं ऐकते ना, म्हणजे आता खूप जणांचं फोन वगैरे येतात. तर खूप खराब वाटतं हो ताई, की लेडीजला मारझोड करतात. हो ना ताई, ते पण हे फार किती वाईट वाटतं हो. पण हे किती चुकीचं आहे. तुम्ही भांडणं करा, सगळं करा ताई. पण पण मारणं तर खूप चुकीचं आहे ना, म्हणजे दुखापत करणं चुकीचं आहे, खरंय. तुम्हाला कोणी राइट्स दिले ताई हे मारायला? अगदी एका अगदी. एका व्यक्तीवर हात उचलायला कोणी राइट्स दिले? काय आता तर समजलं? तेच तर, आता तर टीचर सुद्धा मुलांना मारू शकत नाही, ऑब्जेक्शन येतं. नाही, अगदी अगदी खरंय. मग हे किती चुकीचं आहे हो ताई हे. बरोबर. तुम्ही घरातल्या लक्ष्मीलाच तुम्ही असं करताय. हा मग कसं तुमचं पुढे हे होईल, प्रगती होईल? कसं उन्नती कशी व्हायची? कारण अगदी पुरुषांचा शुक्र हा स्त्रीच असते ताई. अगदी अगदी मग ते खरंय. कसं होणार ना, उन्नती कशी होणार पुढे जाऊन? बरोबर आहे. मला ते खूप वाईट वाटतं हो. अरे तुम्ही एवढी मोठी व्यक्तीतलं अंगावर हात उचलता, ही किती मोठी गोष्ट आहे. खरंय खरंय. हो ना. आणि तुम्हाला सांगू का ताई, ज्या घरात स्त्री दुःखी असते ना, तिथे लक्ष्मी वास करतच करत नाही. नाही. कसं हे बोलला. त्रिवार सत्य आहे. बरोबर. ती येणार पण ती थांबणार नाही. ती चक्कर मारून निघून जाईल. अगदी बरोबर आहे. हो ना. म्हणून त्याच्यामुळेच मग खूप लोकं प्रॉब्लेम घेऊन हे करतात. आम्हाला असा हा प्रॉब्लेम आहे, आम्हाला तो प्रॉब्लेम आहे. हो. लग्न जुळत नाहीत, कोर्ट केस लागलेल्या आहेत, प्रेग्नन्सी बरं. राहत नाही, पैसाच निघून जातो. मग कसं होणार नाही ताई हे? अगदी बरोबर आहे. अरे त्या तुम्ही घरातली करता काय? मेन लक्ष्मीच दुःखी आहे. दुःखी हे बघा ताई, कोणाचं मन दुखवणं खूप मोठा पाप आहे बरं का. कारण खरंय मन जर खरंय. दुखलं, आत्मा दुखला, की प्रत्यक्ष परमेश्वर दुखला. बरोबर आहे बरोबर आहे. मग तोच जर दुखला, तर तुमच्याकडे पैसा कुठून येणार? अगदी बरोबर. आणि ताई मला सांगा, आता समजा एखादी स्त्री पण समजा पुरुषाला समजा मारतही असेल. हं. आपण ॲव्हरेज काढू ताई समजा. स्त्रिया हां. जास्त मारू शकतात की पुरुष जास्त मारू शकतो? शक्ती कोणाची आहे? पुरुषच मारतात जास्त. मग तेच तर. आणि एकदा का स्त्री बिघडली ताई, तर ती खूप तिचं भयंकर रूप घेते ती.
अगदी काली माता हो. हा अगदी रौद्र मग रूप तुम्ही घेते. मग बघा ना ताई, तुम्ही तुम्ही एखादी चिडलेली बाई पण बघा कशी अक्राळी दिसते. हो हो हो. आणि मी तर नेहमी म्हणते, आपण भूताची पण कोणाची भीती वाटते ताई, पुरुषाच्या भूतापेक्षा स्त्रीच्या भूताची जास्त भीती वाटते. जास्त विचारते. बरोबर आहे. देवीचा खरंय कोप पण खरंय बघा ना, देवाच्या कोपापेक्षा देवीचाच कोप भयंकर असतो. अगदी त्याला खरंय. त्याला हेच आणि ताई शिवमहापुराणामध्ये हे आहे सुद्धा बरं का, की स्त्रीच्या हाताने मेलेल्या पुरुषाला मोक्ष नाही. हा हे शिवमहापुराणामध्ये आहे. समजा बरोबर. एखादा पुरुष स्त्रीच्या हाताने मरण पावला ना, त्याला मोक्षच नाही, तो तसाच भटकत राहणार. बापरे. हो ना, म्हणजे तुम्ही पॉवर बघा ना. इव्हन ताई स्त्रीनी पण स्त्रीला दुःख देऊ नये एखाद्या बरोबर घरात. आहे. कशाला कोणाची मनं दुखवायची हो? खरंय खरंय खरंय. लेट गो करता आलं पाहिजे लाईफमध्ये, सोडून द्यायचं. बरोबर आहे बरोबर. मग सगळं काही छान होतं. किती छान पॉझिटिव्ह जर सांगताय राहिलं ना, तुम्ही. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? अगदी अगदी. हो. असे बघा ताई 2 अनुभव होते. नाही, खूप सुंदर हो, ताई हे. हो, पण हो. वास्तूचं तर अतिशय सुंदर अनुभव ताई. हो, मी हा हो ताई. शेअर करते हा तुमचा हो, अनुभव नक्की ताई. करा. हो, हं? चालेल, चालेल. श्री हो. स्वामी समर्थ ओ ताई. ओके. श्री स्वामी समर्थ.